नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये सर्वजण डोहाळ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर चहा घेत असतात. तर काकू म्हणते की खरंच आज खूप धावपळ झाली आणि आज कार्यक्रमसुद्धा खूप मस्त झाला, खूप छान वाटते. तर लगेच ऋतुजा म्हणते की हो ना, घरामध्ये काही कार्यक्रम असल्यावर दगदग तर खूप होत असते. काकू म्हणते की काय ग ऋतुजा, तू सकाळपासून सर्वांसाठी जेवण बनवले आणि दिवसभर काम तूच करते. तर लगेच काकू म्हणते की अगं राजश्रीकडे बघ, सकाळपासून आत्तापर्यंत काम ती करतच आहे आणि आत्ताचा चहासुद्धा तिने बनवला आणि अजूनसुद्धा ती उभीच आहे, पण ती काहीसुद्धा बोलली नाही. तर लगेच ऋतुजा म्हणते की अहो काकू, मला कामाची सवय नाही. राजश्री म्हणते की वहिनी जाऊन द्या ना, मला कामाची सवय आहे. त्यानंतर राजश्री ही राघवला विचारते की अरे राघव, सिंधू दिसत नाही, कुठे आहे ती? तर लगेच राघव म्हणतो की अगं आई, ती जरा तिला बरं वाटत नाही म्हणून रूममध्ये पडलेली आहे. राजश्री म्हणते की ही पोरगी ना दिवसभर राबत असते, स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. म्हणून राजश्री राघवला म्हणते की तिला सांग, मी तिच्यासाठी काढा बनवून देते, म्हणजे तिला थोडासा आराम वाटेल. तर राघव सिंधूला आवाज देऊ लागतो. ऋषभ म्हणतो की सिंधू वहिनीना सेम आपल्या राजश्री काकूसारखी आहे, स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही, पण दिवसभर घरातल्यासाठी खूप राबत असते. मधूचा मात्र खूप असा जळफळाट होतो. तेवढ्यात सिंधू बाहेर येते. राघव म्हणतो की सिंधू बस इथे, आई तुझ्यासाठी काढा बनवायला गेले. सिंधू म्हणते की राघव सर, आईंची किती धावपळ झाली आणि तुम्ही का त्यांना हे सर्व करण्यासाठी सांगितले? राघव म्हणतो की सिंधू तू खाली बस, आई ऐकणार आहे का, हे तुला माहिती नाही का? काकू विचारते की सिंधू तुला नेमकं काय होते? सिंधू म्हणते की काकू, माझं डोकं खूप असं दुखतं आणि मला मळमळल्यासारखं, उलटी होण्यासारखे होते. तर काकू म्हणते की सिंधू तू प्रेग्नेंट आहे की काय? राघव म्हणतो की काकू, हे कसे शक्य आहे? डॉक्टरांनी सिंधूला सांगितले ना, ती कधीच आई होऊ शकत नाही, मग तू असे का बोलते? तेवढ्यात राजश्री सिंधूला काढा पिण्यासाठी देते. तर सिंधू काढा प्यायला लागते आणि तिला खूप अशी उलटी आल्यासारखी होते आणि ती लगेच बाथरूममध्ये पळतच जाते. राजश्री म्हणते की वहिनी, हिला काय झाले असेल आणि हिला असे का होते? राजश्री म्हणते की राघव, सिंधू दुपारी जेवली होतीस का? राघव म्हणते की हो, ती माझ्याबरोबरच जेवली. तर लगेच राजश्री म्हणते की आपण तिला त्रास होण्यापेक्षा अगोदर डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. काकू म्हणते की हो, सिंधूला डॉक्टरांकडे न्यावेच लागणार आणि तिच्या लक्षणावरून मला असे वाटते की तिला पित्त नसन झाले आणि तिला असे वाटते की तिला दिवस गेले. तर सर्वांना आनंद होतो आणि राजश्री राघव म्हणतात की काकू, हे कसे शक्य आहे? तर काकू म्हणतात की अरे ते सर्व बरोबर आहे, पण आत्ता सिंधूला जो काही त्रास होतो ना, ती गरोदरपणाचीच लक्षणे आहे. तर राजश्री म्हणते की राघव, वहिनी म्हणतात ते एकदम बरोबर आहे आणि ही सर्व गरोदरपणाची लक्षणं आहेत. आणि तुम्हाला आठवते का, डोहाळ्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी सिंधूच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते आणि तेज फक्त गरोदरपणात असणाऱ्या स्त्रियांच्याच चेहऱ्यावर असते. मधू म्हणते की मामी, मला नाही वाटत की सिंधू प्रेग्नेंट आहे आणि तिने जर प्रेग्नेंट स्वतः जर असती तर हा सरोगसीचा निर्णय कशाला घेतला असता? हे शक्य नाही. काकू म्हणते की एक मिनिट, डॉक्टरांनी किती सांगितले की ही सिंधू प्रेग्नेंट होणार नाही, पण आपण असे अनेक उदाहरणं आणि तो चमत्कार होताना तर बघितले आणि त्या स्त्रीने एका गोंडस मुलाला जन्म देताना सुद्धा त्याचे सुद्धा उदाहरण आहेच ना, म्हणजे नक्की काहीतरी चमत्कार हा होऊ शकतो आणि सिंधूच्या बाबतीत सुद्धा असे होऊ शकते ना हा चमत्कार. आणि मला तर नक्की खात्री आहे की सिंधू प्रेग्नेंट आहे. तर रेश्मा म्हणते की हो काकू, मी इंटरनेटवर असे खूप काही उदाहरणं आणि व्हिडिओ बघितलेले आहे की सरोगसीचा निर्णय जरी घेतलेला असला तरी ती बाई प्रेग्नेंट असू शकते. आणि ऋतुजा म्हणते की हो, पिक्चरमध्ये सुद्धा असेच दाखवतात. तेवढ्यात सिंधू बाहेर येते आणि सिंधूच्या जीवाचा खूप गळाटा झालेला असतो. राजश्री विचारते की सिंधू काय झाले, कसं होतं तुला? सिंधू म्हणते की माझं डोकं खूप गरगरल्यासारखं होतं आणि उलट्या झाल्यासारखं सुद्धा वाटते आणि तीच लक्षणं आहे असे राजश्रीला वाटते. राजश्री विचारते की सिंधू, तुला काहीतरी असं आंबट खावेसे वाटते का? ऋतुजा म्हणते की सिंधू, चिंच खावीशी वाटते का? सिंधू म्हणते की अहो काय बोलता तुम्ही? ॲसिडिटी झाल्यानंतर मला असे आंबट का खावेसे वाटेल? तुम्ही सर्वजण टेन्शन घेऊ नका, सकाळपर्यंत मला बरे वाटेल. तर लगेच रेश्मा म्हणते की अगं, सगळ्यांना वाटते की तू प्रेग्नेंट आहे. सिंधू म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना की हे कधीच शक्य होणार नाही, मग उगाच खरंच आशा धरू नका.
आणि आता मधुताईंचे डोहाळे जेवण झाले, त्यामुळे बाळ कधीही येऊ शकते, मग आपण त्यांचीच काळजी घेऊया. राजश्री म्हणते की तुझं सर्व बरोबर आहे सिंधू, पण एकदा आमच्या आशासाठी तू एकदा टेस्ट करून बघ. राजश्री म्हणत असते की सिंधू प्लीज आमच्यासाठी एकदा तू टेस्ट करून बघ. तर सिंधू म्हणते ठीक आहे, पण कुणीही आशा लावून बसू नका, कारण मी टेस्ट करते. मधू म्हणते की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की सिंधू कशी प्रेग्नेंट असू शकेल. तर काकू म्हणते की तुझं म्हणणं मला पटते, पण सिंधूला जर दिवस गेले असला तर किती छान होईल. आणि सिंधू तुला जर बाळ होणार असेल आणि राणीला सुद्धा एक बाळ होणार. राघव सिंधू तुमच्या आयुष्यात 2 बाळ होणार. तुमचा संसार किती मस्त होईल. ऋतुजा म्हणते की हो, एक मुलगा आणि एक मुलगी, चौकोनी कुटुंब पूर्ण होईल. आणि मला सुद्धा मुलीची खूप हौस होती. काकू म्हणते की ऋतुजा तुझ्या बाबतीत आपण नंतर विचार करू, आत्ता सिंधूचं बघ. तेवढ्यात मधूला शिंक येते आणि ऋतुजा म्हणते की लागला नाट. तर मधू पुन्हा शिंकते. काकू म्हणते की अगं 2दा शिंकली म्हणजे नक्कीच काहीतरी चांगली बातमी मिळणार आणि सिंधू तू नक्की प्रेग्नेंट आहे. तर काकू ही देवप्पाला नमस्कार करते. तर सर्वांचे ऐकून सिंधू टेस्ट करण्यासाठी आतमध्ये जाते. सर्वजण सिंधूची वाट बघत असतात. काकू देवाला नमस्कार करते. पण राजश्री म्हणते की काकू आता जे काही होईल ते जर चांगलेच होईल आणि सिंधू प्रेग्नेंट निघेल की नाही आपण तशी आशासुद्धा लावायला नको, कारण सिंधू आत्ताच एका धक्क्यातून बाहेर निघली. ऋतुजा म्हणते की मला नक्की खात्री आहे की सिंधू प्रेग्नेंट आहे. राघव म्हणतो की सर्वजणी थांबा, 2 मिनिटात आपल्याला आपला जे काही रिझल्ट आहे तो नक्की मिळणार. तर मधूचा जळफळाट होतो. ती मनात म्हणते की नाही, सिंधू प्रेग्नेंट असताच कामं नाही आणि सिंधू जर प्रेग्नेंट असली तर मी जे काही प्लॅन केला त्याच्यावर सर्व पाणी फिरेल. आणि राघव आत्ताच कुठे माझी काळजी घेण्यासाठी लागलाय आणि आता ही सिंधू, मला नक्की काहीतरी करावे लागेल. म्हणून मधू पुढचा प्लॅन करते. तर सिंधू तेवढ्यात बाहेर येत असते आणि तिच्या हातामध्ये ती प्रेग्नन्सी टेस्टची कांडी असते. तर मधू लगेच येते आणि सिंधूला धक्का देते. तर ती कांडी ही राघवच्या पायाखाली पडते आणि फुटली जाते. तर सिंधू विचारते की मधुताई तुम्ही ठीक तर आहात ना. तर मधूने ही सर्व मुद्दाम केलेले असते आणि ती टेस्ट किट ही खाली पडल्यामुळे फुटल्यामुळे कुणाला काहीच रिझल्ट कळत नसतो. सिंधूला वाईट वाटते. सिंधू म्हणते की आता ही किट तुटल्यामुळे काही कळणार नाही. राघव म्हणतो की मी दुसरी किट घेऊन येतो. राघव आणि राजश्री आणि सिंधू म्हणतात की नाही राघव, उद्या सकाळी आपण टेस्ट करूया, तुम्हाला खूप लांब जावे लागणार कारण उशीर झाला आणि सर्व मेडिकल सुद्धा बंद झाले असतील. सिंधू म्हणते की तसेही सुद्धा सकाळचं जे काही युरेन आहे त्याचा शॅम्पलचे टेस्ट ही चांगली येते, त्यामुळे आपण सकाळपर्यंत वाट बघूया. मधू म्हणते की सिंधू सॉरी, माझ्यामुळे हे झाले. सिंधू म्हणते की काही नाही, आपल्याला सकाळी पुन्हा टेस्ट करता येईल आणि रिझल्ट तर मिळेनच ना. राजश्री म्हणते की आत्ता उशीर झाला, सर्वजण झोपा. तर सिंधू आपल्या रूममध्ये येते आणि रडत असते. राघवला मात्र मधूचा राग आलेला असतो. तेव्हा राघव सिंधूजवळ येतो आणि काय झाले विचारतो. सिंधू खूप रडत राघवच्या मिठीत येते आणि राघवला म्हणते की आपलं भविष्य धोक्यात आहे. राघव म्हणतो की सिंधू काय झाले मला सांग. सिंधू सांगायला लागते, पण एक मन म्हणतं की नाही, राघवला जर आत्ता काही सांगितले तर ते विश्वास ठेवणार नाही, मी त्यांना नंतर सांगेल. सिंधू म्हणते की आई म्हणत होत्या की आता जेव्हा 7-8 महिने पूर्ण झाले बाळ केव्हाही जन्माला येऊ शकते आणि असे जर झाले तर बाळ आपल्याला मधुताईंजवळ कायम म्हणजे बरेच दिवस ठेवायला लागेल आणि मग मधुताई कशा आहात की ते बाळ आपल्याकडे परत देण्यासाठी खूप त्रास देतील. राघव म्हणतो की सिंधू तू शांत हो, आपले बाळ आपल्याकडे येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, आपले बाळ आपल्याकडेच येणार. मधूने कितीही पाप केले असले तरी तिची शिक्षा तिला मिळणारच आणि बाळ शेवटी आपले होणारच. म्हणून तो सिंधीला मुठीत घेऊन खूप समजावतो आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये खरोखर राघव आणि सिंधूचे बाळ हे जन्माला आलेले असते. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.